हॅलो यूट्यूब फॅमिली, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वरा पोलाने किचन चॅनलमध्ये. चला तर आज माझ्या मुलाने खूपच चवदार आणि चमचमीत मसाला मॅगी बनवली. ती कशी बनवली हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज त्याची इच्छा होती की आज मी कुकिंग करणार, तर चला म्हटलं मग आज आपण मॅगी बनवूया. म्हणून मसाला मॅगीचा मी बेत धरला आणि इथे मी मसाला मॅगीचे 2 पॅक घेतले. मी न घेता त्यानेच घेतले. बघू शकता. तर मॅगीचे पॅक जे आहेत ते आता आपण इथे कट करून घेणार आहोत. इथे 2 मसाला मॅगीचे पॅक घेतलेले आहेत. हम तो हमारे 2. आणि हा संध्याकाळच्या स्नॅक्सचा बेत होता. चटपटीत असं खावंसं वाटत होतं. मला कंटाळा आला म्हणून तो म्हटला मम्मी तू थांब, आज मीच कुकिंग करतो. मॅगीचे पॅक घेतले, कट करून घेतले. गॅसवरती कढई ठेवली, गॅस सुरू केला, पाणी टाकलं आणि यामध्ये मॅगी सोडून दिली. अशा छोट्या छोट्या कामांमध्ये मुलांची मदत झाली पाहिजे. आणि आता तो इतका छोटाही नाही की काहीच करू शकत नाही, त्यामुळे तो मला हलक्या हलक्या कामामध्ये मदत करत असतो. मॅगी इकडे शिजवायला ठेवलेली आहे. मॅगी शिजते तोवर इथे भाज्या कट करून घ्यायच्या आहे. म्हणून ट्रॉली खोलली, त्यामधून चाकू काढला आणि आज पहिल्याच वेळेस मसाला मॅगी बनवतो. या अगोदर त्याने मॅगी बनवलेली आहे, चहा सुद्धा बनवून देतो. आणि आता कांदा कट करून घ्यायचा आहे. भाज्या इथे ज्या लागतात त्या भाज्या कट करायच्या आहेत. तर आता कांदा तर कट करता येत नाही, म्हणून असे मोठे मोठे 2 काप केले आणि मग मी बाकी तू करून दे. तर एवढे मोठे कांदे तर आपण मॅगीमध्ये टाकणार नाही. चला तर मग त्यासाठी छोटी मदत त्याला मी करून दिली. कांदे कट करून दिले आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. 1 टोमॅटो कट केला. 2 कांदे आणि 1 टोमॅटो. आवडीनुसार तुम्ही दुसरी शिमला मिरची वगैरे ॲड करू शकतात. आम्ही इथे 2 शिमला मिरची घेतलेल्या आहे आणि मिर्च त्यानेच कट केली. हे काम मी करतो म्हणे. चला तर भाज्या इथे आता कट करून झालेल्या आहेत आणि मॅगी सुद्धा इथे आपली शिजलेली आहे. जास्त मॅगी इथे आपल्याला गाळ शिजू द्यायची नाही, अशी मोकळी झाली पाहिजे. बघू शकता. तर 70% इथे मॅगी आपली झालेली आहे. एका चाळणीमध्ये त्याला काढून घेतलं आणि आता अभय मसाला मॅगीला फोडणी देतोय. बघू शकता. तर तेल ॲड केलेलं आहे. कट केलेली हिरवी मिरची ॲड केलेली आहे. त्यामध्ये कट केलेला कांदा सुद्धा ॲड करायचा आणि छान असं परतून घ्यायचं आहे. मुलगा बनवू शकतो म्हटल्यावर आपण तर सहजच बनवू शकतो. आणि ही मॅगी चवीला अतिशय चमचमीत आणि सुंदर लागते. त्यामध्ये लाल तिखट ॲड करायचे, थोडंसं हळदी, 1 चम्मच हळद घेतलेली आहे आणि इथे प्रवीण मसाला घेतलेला आहे मी. मसाला मॅगी आहे म्हटल्यावर इथे मसाला वेगळा मसाला तुम्ही तुमच्या आवडीने कोणता टाकू शकतात, पण आम्ही प्रवीण मसाला टाकला. याने छान अशी चव येते मसाला मॅगी. बघू शकतात. अभय आज खूप खुश आहे. आणि आता मसाला झाला की त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. कट केलेला 1 टोमॅटो आणि आता टोमॅटो सुद्धा व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे. मॅगी म्हटल्यावर हा सगळ्यांचाच आवडीचा बेत आहे. साधी मॅगी असो किंवा मसाला मॅगी. चला तर त्यामध्ये आता मीठ सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. मीठ त्याने मॅगी जेव्हा उकळत होती तेव्हा सुद्धा मीठ टाकलेलं होतं. बघू शकता. तर त्यामध्ये किंचित थोडं पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता इथे या मसाला मॅगीमध्ये भरपूर अशी कोथिंबीर आणखी परत ॲड करायची आहे. आणि याने काय होतं तर आपल्या मॅगीला छान आणि भन्नाट अशी चव येते. या फोडणीमध्ये 2 मसाला मॅगीचे पॅक टाकलेले आहेत. अभय तर खुश आहे आणि मॅगीचा कलर बघू शकता तुम्ही. एकदम चमचमीत आणि झणझणीत असा मसाल्याला कलर आलेला आहे. बघू शकतात. अशा प्रकारे मॅगी इथे मोकळी झाली पाहिजे, इतपत शिजवून घ्यायची आहे.
तर मॅगी तिथे ॲड करून घेऊया. सगळी मॅगी अभयने कढईमध्ये ॲड केलेली आहे, मसाल्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता मसाल्यामध्ये ही जी मॅगी आहे ती मिक्स करून घ्यायची आहे. बघू शकता तर इथे मॅगीला किती सुंदर आणि चमचमीत झणझणीत असा कलर आलेला आहे. बघूनच तोंडाला पाणी येते. वाव, भन्नाट असा कलर आलेला आहे मॅगीला. आणि बघू शकतात कांदा आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि किती मस्त आणि झणझणीत ही गरमागरम मॅगी दिसत आहे. चला तर मॅगी आता इथे आपली तयार आहे. आता आपण सर्व करून घेऊया. बघू शकतात अभय आता मॅगी खायला तयार आहे. तर इथे आपली मसाला मॅगी बनून तयार आहे. माझ्या मुलाने बनवलेली मसाला मॅगी इथे तयार आहे. चला तर तोच आता टेस्ट करून बघत आहे. एक नंबर. त्याची रिॲक्शन तुम्ही बघू शकतात, मस्त आहे. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. मॅगीचा घरभर पसरलेला सुगंध आणि माझ्या मुलाच्या हाताची जादू तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.